मुद्दा काढला, लँड मॉनिटायझेशनचा आला, त्याच्यावरती खूप मोठे आरोप झाले, अदानी ग्रुपवरती खूप मोठे आरोप झाले. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं हे सगळं केलं आहे, सरकारने त्यांच्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. विरोधक म्हणून विरोधक आरोप करतात. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे शिवसेना, तो सुद्धा त्याच्यावरती आरोप करतोय. असं सगळं असताना अदानी आणि तुमचे पण कौटुंबिक सौख्याचे संबंध आहेत, ते तिकडे तुमच्यासोबत येतात, ते तुमच्या लोकांनी समजायचं कसं काय? म्हणजे हे ह्याच्याकडे तुम्ही बघताय कसं काय ह्या सगळ्या गोष्टींकडे? कारण तुम्ही एकीकडे ते माझे भाऊ आहेत म्हणतात, दुसरीकडे तुम्ही म्हणता लँड बँक इकडे देऊ केलेले आहेत, तिसरीकडे मग विरोधक जे बोलतात ते विरोधक म्हणजे तुम्ही सुद्धा त्याच्यात आहात. लँड बँक कुठल्या दिल्यात आणि कुठल्या मॉनिटाईज केल्यात ह्याला एक महत्व. एक तर दुसरं, तुम्ही गल्लत करू नका या गोष्टींची. आता काँग्रेस पक्षाचे किंवा सगळ्याच पक्षाचे फॉर दॅट मॅटर कुणाशी संबंध नाहीयेत. हे अँटी हे बघा, एक काय उद्योजक काय देशद्रोही नाहीयेत, म्हणजे उद्योजक काय शत्रू नाहीत, आणि हे आम्ही कधीच म्हणलेलं नाहीये. आणि माझं म्हणणं आहे की एखाद्या व्यक्ती, एक तर आमचे संबंध आहेत का, हो गौतम अडाणी, आता गौतम अडाणी झाले, 30 वर्ष ते गौतम अडाणीच होते, तेव्हा कोणीच त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन, आणि आम्ही ते नातं कधीच लपवलेलं नाही. आम्ही आमचं कुठलंच नातं कधीच लपवलेलं नाही. आम्ही खूप पारदर्शक जगतो. आणि जर नसतो ना, आतापर्यंत माझ्या विरोधकांनी मला गेटवे ऑफ इंडिया किंवा इंडिया गेटला फाशी दिली असती मला. पण माय लिमिटेड पॉइंट इज की एखाद्या कुठल्याही, हे बघा, तुमची नक्की आयडिओलॉजी त्याच्यात क्लिअर असली पाहिजे की वेल्थ क्रिएशन करण्यासाठी. एक तर वेल्थ क्रिएशनला मी कमीपणा वाटत नाही, काय नीड्सनी तुम्ही करता हा प्रॉब्लेम. तर एखादा समूह, म्हणजे मग टाटा असतील, बिर्ला असतील, अंबानी असतील, अडानी असतील, जिंदल्स असतील, या सगळी मोठी ग्रुप्स आहेत ज्यांनी गेले अनेक वर्ष, मग तुम्ही म्हणाल रायसन राज, नो राज, हा एक खूप मोठा व्यापक विषय. तर काही लोकांचे कोणाशी काही संबंध, आमचे वैयक्तिक संबंध आम्ही कधी लपवलेले नाहीत. आणि अनेक सरकार आली आणि गेली, त्याच्यामध्ये स्पेसिफिक आमचा काही स्वतःचा काही व्यवहार त्यांच्यावर असता, पार्टनरशिप असती, तर तो प्रॉब्लेम आहे ना.